नमस्कार. महसूल सेवक त्याला कोतवाल असं म्हटलं जातं किंवा कोतवाल हे जे पद आहे, महसूल सेवक हे त्याचं नवीन नाव आहे. याची जी भरती आहे ती लवकरच होणार आहे. याच्या संदर्भाचं जे परिपत्रक आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये 2912 जागा असणार आहेत आणि याच्यासाठी डेडलाईनसुद्धा दिलेली आहे की 30 नोव्हेंबरपर्यंत ह्या संपूर्ण ज्या जागा आहेत 912 जागा ज्या आहेत त्या सरकारला भरायच्या आहेत. याच्यासाठी जिल्हा निवड समितीसुद्धा गठीत करण्यात यावी, अशा प्रकारचं जे परिपत्रक आहे प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांना सरकारने पाठवलेलं आहे. तेच हे परिपत्रक आहे, ज्यामध्ये 19 ऑगस्ट 2026 हे परिपत्रक आहे, ज्यामध्ये सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की विषय आहे महसूल सेवक कोतवाल ज्याला म्हटलं जातं, पदभरती सन 2026 ही भरली जाणार आहे. आणि या बाबतीमध्ये या ठिकाणी हे जे परिपत्रक आहे हे काय सांगतं की 2912 इतक्या महसूल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. म्हणजे हे 2912 जी पदं आहेत ही या ठिकाणी भरली जाणार आहेत आणि याच्यासाठी काय आहे, या ठिकाणी एक निवड समिती असणार आहे. ओके, निवड समिती. आणि ज्या निवड समितीमध्ये कोणाच्या मार्फत ही निवड समिती असणार आहे, तर महसूल सेवक म्हणजेच कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा म्हणजे निवड समिती असणार आहे. ही जी निवड समिती आहे ही या ठिकाणी महसूल सेवक या पदासाठी 2912 पदांची पदभरती प्रक्रिया त्वरित घेण्यात यावी हे सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर हे जी पदभरती प्रक्रिया आहे ही संपूर्ण प्रोसेस जी आहे कुठपर्यंत करायची आहे, तर निवड समितीने या ठिकाणी घ्यावी. तसेच या ठिकाणी सदर पदभरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 म्हणजे 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पाडली जाईल याची देखील दक्षता घेण्यात यावी. म्हणजे याचा अर्थ काय आहे, 30 नोव्हेंबरच्या अगोदर संपूर्ण प्रोसेस जी आहे, परीक्षा त्याचबरोबर यांचं अपॉइंटमेंट, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या कव्हर करायच्या आहेत, क्लिअर करायच्या आहेत 30 नोव्हेंबरच्या आत, असं हे परिपत्रक सांगतं. याच दृष्टिकोनातून डायरेक्शन अकॅडमीने एक स्पेशल बॅच आपण लॉन्च केलेली आहे, ते म्हणजे कोतवाल भरती महसूल सेवक जो आहे या पदासाठी जे विशेष करून 4 विषय आहेत, सामान्य ज्ञान आहे, अंकगणित आहे, मराठी आणि जिल्हा विशेष. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही भरती असणार आहे आणि त्यामध्ये प्रत्येक जिल्हा म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही भरणार आहे त्या जिल्ह्याचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. यावर सुद्धा काही प्रश्न विचारले जातात. त्यासाठी ही स्पेशल बॅच आहे डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर. यामध्ये संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होईल, नोट्स असतील, त्याचबरोबर या संदर्भात टेस्टसुद्धा असणार आहे. अशी बॅच डायरेक्शन अकॅडमीच्या बॅचवर ॲपवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर यामध्ये हे 2912 जी पदं भरली जाणार आहेत, यामध्ये जर आपण पाहिलं तर विशेष बाब म्हणून या ठिकाणी हे 2912 हे तातडीनं भरायची पदं आहेत आणि ज्याची डेडलाईन आहे 30 नोव्हेंबर 2026 ही डेडलाईन आहे. म्हणजे पूर्ण प्रोसेस जी आहे ही 30 नोव्हेंबरपर्यंत होऊ शकते. त्यामुळे लवकरच जाहिरात जी आहे साधारण 2-3 आठवड्यामध्ये ही जाहिरात येऊ शकते. ओके, त्यामुळं तुम्ही तयारीत असणं गरजेचं आहे. त्यासाठीच आपण स्पेशल बॅचसुद्धा लॉन्च केलेली आहे आणि यामध्ये जिल्हास्तरीय निवड समिती असणार आहे, अध्यक्ष असतील जिल्हा अधिकारी आणि त्यांनी अंमलबजावणी करायची आहे. त्याचबरोबर पेपर सेट करणं ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत ह्या जिल्हाधिकारीच्या अध्यक्षतेखालची जी निवड समिती आहे त्यांच्याकडे आहे. आता यामध्ये की जर विभागानुसार पदांची जर आपण पाहिली जाहिरात, तर छत्रपती संभाजीनगर जो विभाग आहे, ओके, यामध्ये किती असणार आहेत, 685 पदं असणार आहेत. ओके, त्यानंतर पुणे विभाग आहे ज्यामध्ये 528 पदं आहेत. त्यानंतर कोकण विभाग आहे 469 पदं आहेत. नाशिक विभाग आहे 428 आहे. नागपूर विभाग आहे 404 आणि अमरावती विभाग 398 पदं असणार आहेत. ठीक आहे, त्यामुळं यामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि विशेषतः कोकण या 3 विभागामध्ये काय करायचं आहे, आपल्याला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, विशेष करून. त्यानंतर की जर आपण विभागानंतर आपण जर या ठिकाणी शिस्त करून की या विभागामधील ज्या विभागामध्ये मेजर आहे, म्हणजे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आहे, पुणे आहे, नाशिक आहे, ज्यामध्ये सर्वाधिक जागा आहे, त्यामध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये जर विचार केला विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा 283 आहेत. त्यानंतर पुणेमधील पुणे जिल्हा आहे 149, नाशिकमधला नाशिक विभागातला नाशिक जिल्हा आहे 149. असे जे पदं आहेत हे या ठिकाणी इथं देण्यात आलेले आहेत. कोकण विभागामध्ये बाकी सर्वाधिक जे आहेत ते आहेत पालघरला 123 पदं जे आहेत महसूल सेवकाची आहे. तर अशा प्रकारचं संपूर्ण जिल्ह्याचं हे पदभरती आहे. तर यामध्ये शासन निर्णय जो आहे 19 ऑगस्टचा आहे,
भरती प्रक्रिया असेल, परीक्षा असेल, त्याची अंमलबजावणी असेल, ही सगळी प्रोसेस जी आहे यांना 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायची आहे. त्यामुळं तुम्ही आत्तापासून प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. यासाठी स्पेशल कोतवाल भरती 2026ची स्पेशल बॅच आपण लॉन्च केलेली आहे, ते म्हणजे महसूल सेवक. ओके, यामध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी आणि जिल्हा विषयक हे संपूर्ण जो भाग आहे तो आपण या बॅचमध्ये कव्हर करत आहोत. डेफिनेटली याचा फायदा तुम्हाला होणार आहे. अगदी माफक शुल्क या बॅचला ठेवण्यात आलेली आहे आणि ही बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असणार आहे. सो विविध प्रकारच्या अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर ही जी माहिती आहे तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.